मागी गणपतीच्या स्वागतासाठी आपण तळलेले मोदक बनवणार आहोत। तर अगोदर आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करणार आहोत। कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं। तूप थोडंसं गरम होऊ दिलं। आता त्यामध्ये आपण काजूचे तुकडे तळून घेणार आहोत। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यात वापरू शकता। मी इथे फक्त काजू घेतले आहे, काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे काजू आपण गुलाबी रंगावर तळून घेतलेले आहेत। काजू फार जास्त लाल रंगावर तळायचे नाहीत। आता आपण यात सुकं खोबरं घालून घेऊ। हे सुकं खोबरं मी मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं। हे 2 वाट्या सुकं खोबरं आहे। आता हे हलक्याशा गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅस मध्यम ठेवलेला आहे। अधूनमधून गॅस बारीक करायचा। हे खोबरं जळणार नाही याची काळजी घ्यायची। आपल्याला हे हलकंसं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं की मोदक 8 ते 10 दिवस अगदी आरामात टिकतात। अजिबात त्या मोदकांना वास वगैरे येत नाही। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि खोबरं थंड झालेलं आहे। आता हे खोबरं थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर मिसळून घ्यायची आहे। तर इथे मी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे। ती आपण छान मिक्स करून घेतली आणि सुरुवातीला आपण जे काजू तळून घेतले होते ते सुद्धा आपण या सारणामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। आता हे आपलं सारण तयार आहे। आता या सारणामध्ये आपण वेलची पूड घालू आणि मिक्स करून घेऊ। तर हे सुक्या खोबऱ्याचं अतिशय खमंग असं सारण तयार झालेलं आहे। ओल्या खोबऱ्याचं सारण असेल तर मोदक 1 दिवसाहून अधिक टिकत नाही, त्यांना वास येऊ लागतो। पण अशा प्रकारचं सुक्या खोबऱ्याचं सारण 8 ते 10 दिवस सहजपणे टिकतं। आता आपण मोदकाची पारी तयार करून घेऊ। एका बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बारीक रवा घेतला। आता यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं। मोदक अगदी खुसखुशीत व्हावेत यासाठी आपण इथे चमचाभर तुपाचं मोहन घालणार आहोत। पळीमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं। हे चांगलं कडकडीत गरम होऊ दिलं। आता हे कडकडीत तुपाचं मोहन या पिठामध्ये आपण घालणार आहोत। हे तूप आपण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्टसर भिजवून घ्यायची। कणिक आपल्याला घट्टसरच भिजवायची आहे, अजिबात सैल होऊ द्यायची नाही। त्यामुळे पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे। आता ही इथे घट्टसर अशी कणिक भिजवून तयार आहे। आता ही आपण 10 मिनिटांसाठी मुरत ठेवू। मळलेल्या कणकेवर झाकण घालून ठेवायचं, म्हणजे कणकेवर पापडी जमा होत नाही। 10 मिनिटांनी ही कणिक आता चांगली मुरलेली आहे। तर आता आपण ही चांगली मळून घेऊया। एकसारखी करून घ्यायची आहे। कणिक पुन्हा एकदा मळून घेतली। आता या कणकेचे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे। हे पहा, याप्रमाणे सर्व कणकेचे गोळे करून घेतलेले आहेत। आता हे गोळे आपल्याला एक एक करून पिठात बुडवून लाटून घ्यायचे आहेत। तर एक गोळा मी पिठात बुडवून याची पातळ अशी पारी लाटून घेते। फार जाड ठेवायची नाही, ही पारी आपल्याला पातळच लाटायची आहे। आता आपण सुक्या खोबऱ्याचं जे सारण तयार करून घेतलं होतं ते 1 चमचाभर सारण या पारीमध्ये भरून घ्यायचं। दोन्ही हातांच्या मदतीने अशा प्रकारे दुमडत जायची। ज्याप्रमाणे आपण साडीच्या निऱ्या घालतो त्याप्रमाणे आपल्याला या पारीच्या निऱ्या घालायच्या आहेत। या सर्व निऱ्या घालून झाल्या की या सर्व आपल्याला एकत्र आणायच्या आहेत आणि मोदक बंद करून घ्यायचा आहे। मोदकाच्या वरच्या बाजूला जे जास्तीचं पीठ आलेलं आहे ते आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून मोदकाचं नाक फार जाड होऊ नये। अशाच प्रकारे 5ही मोदक तयार करून घेतले। आता आपण एक करंजी तयार करूया। कणकेच्या गोळ्याची पाती लाटून घेतली, त्यामध्ये 1 चमचा सारण भरलं आणि त्या पातीला
आपण करंजीचा आकार दिला, मध्यभागी दुमडली आणि व्यवस्थित ह्याच्या कडा बंद करून घेतल्या. चिरण्याच्या मदतीने करंजीला छानपैकी डिझाईन करून घेतली. अशा प्रकारे कणकेचे 5 मोदक आणि 1 करंजी तयार करून घेतली. आता हे कडकडीत तेलामध्ये आपण सर्व तळून घेऊ. तेल चांगलं तापलेलं आहे. आपण चेक करून पाहूया. एक पिठाचा गोळा टाकून पाहिला असता तर लगेचच तळून वर आला, म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता या व्यवस्थित गरम झालेल्या तेलामध्ये मोदक आणि करंजी तळून घ्यायची आहे. मोदक तळतेवेळी ही काळजी जरूर घ्यावी की तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं असावं, नाहीतर मोदक तेल खेचू शकतात आणि फार तेलकट होऊ शकतात. तर ही एक काळजी घ्यावी. आता मोदक सर्व बाजूंनी उलटपलट करून सर्व बाजूंनी गुलाबी रंगावर तळून घ्यायचे. मोदक तळणीमध्ये सोडल्यावर लगेचच हलवायचे नाहीत. थोडा वेळ सेटल होऊ द्यायचे आणि नंतरच ह्याची बाजू पलटून घ्यायची. सर्व बाजूंनी हे तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे मोदक तळून झालेले आहेत. आता अशाच पद्धतीने उरलेला एक मोदक आणि करंजीसुद्धा आपण तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे नैवेद्यासाठी 5 कणकेचे मोदक आणि 1 करंजी आपण तयार करून घेतली. हे मोदक अतिशय खमंग लागतात आणि शिवाय हे 8 ते 10 दिवस अगदी सहज टिकतात. तर तुम्ही देखील या पद्धतीने हे मोदक करून पहा आणि बाप्पांना नैवेद्य दाखवून बाप्पांचा आशीर्वाद मिळवा. ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा. अशाच एखाद्या बहारदार रेसिपीसह आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पूर्वाज किचनमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि निरोगी राहा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.